नमस्कार, जय श्री स्वामी समर्थ. जीवन प्रकाशमध्ये आपले स्वागत आहे. तर आपण पाहत आहोत वेगवेगळ्या राशींचे वैवाहिक जोडीदार, म्हणजे कोणत्या राशीचा वैवाहिक जोडीदार योग्य असेल ज्योतिषशास्त्रानुसार. तर आत्तापर्यंत आपण तर कन्या राशीपर्यंत पाहिलं. याच्यानंतर आता पाहूया तूळ राशी. तूळ राशी ही शुक्राची राशी आहे, व्यवहारिक राशी आहे. ही राशी यांचे सिंबल आहेत तराजू. त्यामुळे हे लोक व्यवहाराच्या दृष्टीनेच विचार करतात. प्रत्येक गोष्टीमध्ये व्यवहार पाहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये आपला फायदा किती होईल हे पहिले पाहतात, दुसऱ्याचा फायदा पाहत नाहीत. दुसऱ्याचे नुकसान करायला ते तयार असतात, पण दुसऱ्याचे नुकसान करून स्वतःचा फायदा कसा होईल हे यांना गणित खूप चांगले जमते. त्यामुळे अशा व्यक्तीबरोबर अशी व्यावहारिक व्यक्ती असेल ती जुळू शकते. इमोशनल लोक ह्यांच्याबरोबर जुळवण्याची शक्यता कमी आहे, कारण तूळ राशी ही तशी एवढी इमोशनल राशी नाही आहे. शुक्राच्या घरी तरी वृषभ राशी कशी इमोशनल आहे, तशी तूळ राशी ही इमोशनल राशी नाही आहे. त्यामुळं अशा प्रकारे अशा व्यक्तीबरोबर अशाच व्यक्तीने विवाह करायचा जे तंतोतंत व्यावहारिक त्यांना जमते. त्या लोकांना यांच्याबरोबर विवाह करण्यास हरकत नाही. तर प्रथम राशी आली मेष राशी. मेष राशी मंगळाची राशी आहे. आणखी तूळ राशी ही कन्या राशी. तूळ राशी ही शुक्राची आहे. या दोघांमध्ये जमणे इतके सोपे नाही आहे, परंतु तूळ राशी आणखी मेष राशी यांचा जर इतर गुण जुळत असतील तर विचार करण्यास हरकत नाही. मंगळ शुक्र परमशत्रू नाही आहेत. जसे मंगळ बुध आणि परमशत्रू आहेत, तसे मंगळ शुक्र एवढे परमशत्रू नाही आहेत. त्यामुळं ह्याचा विवाह करण्याचा विचार करण्यास हरकत नाही. मेष राशी ही तापट राशी आहे. त्यामुळे तुला राशीला तिच्याखाली राहणे कठीण जाऊ शकते. त्यामुळे विचार करूनच निर्णय घ्या. तारतम्याने विचार करून निर्णय घ्यायचा. त्यानंतर वृषभ राशी. वृषभ राशी ही शुक्राचीच राशी आहे. त्यामुळे याच्यामध्ये जमण्यास तसे काहीच हरकत नाही आहे. परंतु या दोन्ही राशींमध्ये षडाष्टक योग निर्माण होतो. त्यामुळे यांचा विवाह करताना तुम्हाला खूप विचार करूनच निर्णय घ्यायला लागेल. शुक्र दोघांचा पण स्वामी आहे, त्यामुळं तेवढी समस्या येणार नाही. त्यामुळं यांचा विवाह तुम्ही विचार करू शकता. परंतु षडाष्टक योग नाही आहे. आणखी दोन्ही एकाच ग्रहाच्या राशी आहेत. त्याच्यानंतर आली मिथुन राशी. मिथुन पुन्हा एकदा मित्र राशी आहे. मिथुन म्हणजे अफाट बुद्धी आहे. त्यामुळे तुला राशीची बुद्धी यासमोर इतकी टिकणार नाही, परंतु व्यावहारिकदृष्ट्या मिथुन राशी यांचा उपयोग येणार नाही आहे. म्हणजेच या दोन्ही व्यक्तींचे संबंध हे स्मूथ नसणार आहेत. थोडाफार वैचारिक मतभेद असू शकतो. त्यामुळे इथे ॲडजस्टमेंट करण्याची आवश्यकता आहे. मिथुन ही खेळकर राशी आहे आणि तुला ही व्यावहारिक राशी आहे. त्यामुळे दोघांच्या मतामध्ये मतभिन्नता असू शकते. मतभिन्नता असली तरी यांचा विवाह सफल होऊ शकतो. इतर योग व्यवस्थित असतील आणखी गुण व्यवस्थित असतील तर यांचा विवाह जमवण्यास हरकत नाही. परंतु मिथुन राशी तुला राशीसाठी अयोग्य तर नाही आहे. त्याच्यानंतर आली कर्क राशी. कर्क राशी ही चंद्राची राशी आहे आणि शुक्राची राशी तूळ. दोघांमध्ये नव पंचम योग होत आहे. एक शुभ योग आहे. चंद्र आणखी शुक्र हे तसे यांची कारकता तशी एकच आहे. दोन्ही प्रेमाचे कारक आहेत. त्यामुळे तूळ आणखी कर्क यांच्यामध्ये जमण्यास तशी काहीच हरकत नाही आहे. परंतु तुम्हाला गुणमेलन कोष्टकामध्ये चांगले गुण जर जुळत असतील तर कर्क आणखी तूळ यांचा विवाह करण्यास हरकत नाही. त्याच्यानंतर आले सिंह राशी. सिंह ही रवीची राशी आणखी शुक्राची राशी. यांच्यामध्ये मित्रात तशी नाही आहे, परंतु दोघांमध्ये लाभयोग होतो. शुक्र रवीच्या जवळ असतो तसा, परंतु दोघांचे पटणे इतके शक्य नाही, कारण रवी हा व्यावहारिक ग्रह नाही आहे. रवी हा दिलखुलास आहे, स्वच्छंद आहे, मनाला वाटेल तसा खर्च करणार आहे, माणसं ठेवणार आहे, माणसांवर खर्च करणार आहे. तशी तूळ राशी नाही आहे. तूळ राशी दुसऱ्यांवर खर्च करणार नाही, दुसऱ्यांकडून पैसे कसे मिळतील ते पाहणार आहे. त्यामुळे यांच्यामध्ये जमणे तसे कठीणच वाटते. त्यामुळे यांचा विवाह करण्याचा विचार करू नये. त्याच्यानंतर आली कन्या राशी. कन्या आणखी तूळ एक राशांतर दोन्ही मित्रग्रहाच्या स्वामी आहे. मित्रग्रहाच्या राशी आहेत दोन्ही. त्याच्यामुळे यांच्यामध्ये या दोघांचे विचार तसे थोडेफार जुळणारे असतात. दोन्ही व्यावहारिक राशी आहेत. कन्या थोडीफार व्यवहारी आणखी तूळ ही अति व्यावहारिक राशी, परंतु थोडीफार ॲडजस्टमेंट केली तर यांच्यामध्ये जमू शकते. त्यामुळे या दोघांमध्ये विवाह करण्यास हरकत नाही. परंतु तुम्हाला गुणमेलन कोष्टकामध्ये जे गुण असतात त्यांची क्वालिटी पाहूनच निर्णय घ्यायचा आहे. असा निर्णय नाही घ्यायचा आहे कुठला पण मित्रग्रह आहे म्हणून
तर ह्याचा तुम्ही विचार करा आणखी त्याप्रमाणे निर्णय घ्या. तूळ राशी आणखी कन्या राशी विवाह करण्यास हरकत नाही. त्यानंतर तूळ आणखी तूळ हे सांगायचीच गरज नाही. एक राशी आहे, फक्त चरण वेगळा ठेवा असं फक्त चरण वेगळा असला पाहिजे म्हणजे यांचा विवाह करण्यास काही समस्या येत नाही. त्याच्यानंतर वृश्चिक राशी. वृश्चिक हे मंगळाची राशी आहे. मंगळ शुक्र तसे शत्रुग्रह आहेत. वृश्चिक जलराशी आहे. तूळ ही जलराशी नाही, वायुराशी आहे. या दोघांमध्ये तसे मतभिन्नता आढळणार आहे. वृश्चिक ही आक्रमक राशी आहे, आणखी तूळ ही तशी आक्रमक नाही आहे, डिफेन्सिव्ह आहे. त्यामुळे वृश्चिक आणखी तूळ यांच्यामध्ये निर्णय घेताना खूप विचार करूनच निर्णय घ्यायला लागेल, कारण यांच्यामध्ये तसे जमण्याची शक्यता कमी आहे. फक्त तुम्हाला गुण तालिका पाहायला लागेल, आणखी योग्य ज्योतिषाचे मार्गदर्शन घ्यावे लागेल, आणखी त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये निर्णय घ्यावा लागेल. दोघांमध्ये पटण्याची शक्यता तशी कमी आहे, कारण वृश्चिक ही डॉमिनेटिंग राशी आहे. वृश्चिक ही डॉमिनेटिंग आहे, आणखी बदला घेणारी राशी आहे. कोणतीही चूक केली की त्याला सहजासहजी हे लोक क्षमा करत नाहीत. त्यामुळे या दोघांमध्ये विवाह जुळवताना एक तारेवरची कसरत होणार आहे. त्यामुळं यांच्यामध्ये निर्णय घेताना तुम्ही शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा, आणि अगदीच जर व्यवस्थित जुळत असेल तरच विचार करा. संकटकालीन विचार करू शकता. त्यानंतर तूळ राशी आणखी धनुराशी शत्रुग्रहाच्या राशी आहेत. या दोघांमध्ये गुरु आणखी शुक्र यांच्यामध्ये कायम मतभिन्नता आढळणार आहे. दोन्ही सखोल ज्ञानाचे कारक आहेत. दोन्ही सखोल ज्ञान आहे या दोघांकडे, त्यामुळे दोघांमध्ये तसे पटणार नाही. दोघे एकमेकांचे मानणार नाही. दोघांमध्ये कायम मतभिन्नता आढळणार आहे, क्लॅशेस होणार आहेत. त्यामुळे यांच्या दोघांचा विवाहाचा विचार करताना खूप विचार करूनच निर्णय घ्यावा लागेल. यांचा विवाह करणे योग्य वाटत नाही. त्याच्यानंतर आली मकर राशी. मकर आणखी तूळ यांचे चांगले जमू शकते. यांचे विचार एकमेकांचे पटणारे आहेत. मकर देखील व्यवहारी आहे, आणखी तुला देखील व्यवहारी आहे. मकर देखील फायदा वसूल करणारी आहे. मकर ही इतरांना फायदा देते, आणखी दुसऱ्यांकडून वसूल करणारी पण आहे. परंतु मकर ही जास्त करून दुसऱ्यासाठी झटणारी आहे, आणखी तुला तशी नाही आहे. तुला दुसऱ्यासाठी झटणारी नाही आहे, दुसऱ्यांना आपल्यासाठी झटवणारी आहे. परंतु या दोघांमध्ये मैत्री चांगली आहे, त्यामुळं यांचा विवाह करण्यास काही हरकत नाही. फक्त बाकी गुण व्यवस्थित जुळत असेल तर ते पाहून यांचा विवाह करण्यास हरकत नाही. त्यानंतर आली कुंभ राशी. पुन्हा एकदा मित्रग्रहाची रास आहे, त्यामुळे यांच्यामध्ये पटण्यास काही हरकत नाही. कुंभ आणखी तुला. कुंभ बौद्धिक अफाट बुद्धीचे कारक आहे, त्यामुळे या दोघांमध्ये जमण्यात तशी हरकत नाही. दोघांमध्ये तूळ आणखी कुंभ यांच्यामध्ये नवपंचम योग होतोय, त्यामुळं यांचे तसे चांगले जमू शकते, आणखी पटू पण शकते. फक्त तुम्हाला गुणतालिकेचे गुण पाहावे लागतील, आणखी त्याप्रमाणे निर्णय घ्यावा लागेल. या दोघांमध्ये पटण्यास हरकत नाही. यांचा विवाह करणे योग्य आहे. त्याच्यानंतर शेवटची राशी मीन राशी आहे. मीन राशी गुरुची राशी, आणखी तुला शुक्राची राशी. 12 आणखी 7 षडाष्टक योग आहे, त्यामुळे मीन आणखी तुला यांचा विवाह करू नये, अयोग्य आहे. त्यामुळे बाकी गुणतालिकेतील गुण पाहण्याची गरज नाही. जेव्हा षडाष्टक योग येतो तेव्हा तुम्हाला डायरेक्ट निर्णय घ्यायचा आहे, बाकी गुणतालिका बघत राहायची नाही. जर मृत्यू षडाष्टक योग असेल तर तुम्हाला पूर्णपणे टाळायचं आहे. प्रीती षडाष्टक योग असेल तर तुम्ही विचार करू शकता, त्याचा संकटकालीन विचार करू शकता. तर मित्रांनो, ही होती तूळ राशीच्या वैवाहिक जोडीदाराबद्दल माहिती. आपल्याला जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक तर कराच, आणखी त्याचबरोबर व्हिडिओ शेअरही करा इतरांना, जेणेकरून त्यांच्याकडे माहिती पोहोचेल. आणखी जीवन प्रकाश चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर ठीक आहे, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. पुढची राशी असेल वृश्चिक राशी. तोपर्यंत धन्यवाद. जय श्रीराम, जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.